स्वर्गीय गजानन भाऊ तोर जालन्याचे किंग म्हणून ओळख असलेले, त्यांना लोक गुंड म्हणून हा शब्द वापरतात. त्या लोकांना मी सांगितलं की गजूभाऊ यांचं खूप मोठं कार्य आहे. त्यांनी गोरगरिबाच्या मदतीला नेहमी यायचे. कोणाचं दवाखान्याचं काम असो, कोर्ट कचोरीचं काम असो आणि कुठल्याही सरकारी शासकीय काम असो, गजूभाऊ 365 दिवसामधले 24 तासामध्ये कधी फोन करा हजर राहायचे. गुंड म्हणणाऱ्या लोकांसाठी माझा एकच शब्द आहे, कोणताही गरीब लोक आणा, त्याला गजूभाऊने कधीच त्रास दिला नाही. गजूभाऊ गरिबासाठी नेहमी चांगले होते आणि गुन्हेगारासाठी हे गुन्हेगार होते. चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गजूभाऊ तोर यांच्याविषयी थोडी आगळी वेगळी माहिती जाणून घेऊ. स्वर्गीय गजूभाऊ तोर यांच्याविषयी गुंड शब्द वापरताना जरा विचार करून बोला. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. गुन्हेगार या शब्दाचा आपापल्या व्याख्या असतात. इथे कोणी धुतल्या तांदळाची नाही सापडला तर गुन्हेगार ह्या न्यायाने इथे गुन्हेगार ठरत असतो. कायदा म्हणाल तर इथे 200 रुपये चोरणारा अपराधी आणि 200 कोटी चोरणारा लोकनेता किंवा उद्योजक व्यावसायिक बनतो. अशातल्या हजार वेळा गिरवल्यावर ते सत्य मानले जाते आणि सत्याला खोट्याच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकले जाते. पण त्यात या कपटी अन्याय जगात असा एखादा व्यक्ती जो आपल्या सारखी समाजनिष्ठा ठेवतो आणि आपल्या शक्तीचा उपयोग समाजकार्यासाठी, गोरगरिबाच्या हक्कासाठी, माता बहिणीच्या रक्षणासाठी करतो, तेव्हा सभ्य समाज काय म्हणेल याची पर्वा न करता त्या व्यक्तीसोबत आपोआपच आपले ऋणानुबंध जुळतात. गजानन भाऊ तोर धर्मनिष्ठाचा, गोरगरिबाचा आणि दीनदुबळ्याचा आधार होते. एक खमके नेतृत्व अनंतात विलीन झाले. अद्यापही त्यांना या देशात न्याय मिळत नाही. ही मोठी शोकांतिका वाटते. यावर काय लिहावे, काय बोलावे हे समजत नाही. भाऊ, तुमच्या जाण्याने जाग्यावर दुसरं कोणी असतं तर तुम्ही सर्व जालना हादरून टाकला असता. प्रभू रामचंद्र गजूभाऊच्या आत्म्यास सद्बुद्धी देवो, प्राधान्य करो.